नमस्कार. श्री परमानंद स्वामी लिखित कृष्ण सखा माझा भाग 1 हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. कृष्ण चरित्राचे रहस्य. लक्ष्मीच्या अत्यंत भावपूर्ण वक्तव्याने नारदही अतिशय आनंदित आणि उत्साहित झाला. त्याच्या अंतःकरणातील फळलेला स्वानंदानुभव आणि मनात फुललेला भक्तिभाव शब्दरूपाने साकार होऊन पूर्णपणे खुलू लागला. हे नारायण प्रिय लक्ष्मी, तुझ्यासारखी भाग्यवान खरोखरी तूच आहेस. नारायणाच्या सगुण चरित्रातील प्रेमरसाचं सेवन करण्याची तुझ्या मनाला लागलेली गोडी अगदी अलौकिक आणि अमोलिकच आहे. त्यामुळेच कृष्णचरित्र केवळ बुद्धीनेच जाणून घेण्याची उत्सुकता तुझ्या ठिकाणी नसून त्या रसाळ चरित्रातील प्रेम मनमुराद सेवन करण्याची आतुरता तुझ्या मनाच्या ठिकाणी लागून ती वाढतच आहे. तुझ्या मनाची होणारी अस्वस्थता आणि बेचैनी ही त्यामुळेच आहे आणि त्या मनाला स्वस्थता आणि चैन केवळ कृष्णचरित्रातील सगुण कथांच्या श्रवणानेच होणार आहे हे नक्की. तेव्हा आता सर्वांगाचे कान करून श्रवणाला सादर हो, कारण श्रवण भक्ती हीच त्या सर्वश्रेष्ठ आनंदानुभवाच्या अवस्थेची पहिली पायरी आहे. श्रवण भक्तीच्या सखोल पायानेच भक्तिभावाचा आनंददायी असा परमोच्च आणि उत्तुंग कळस गाठता येतो. एवढंच नव्हे तर तो कळस आपण स्वतःच होऊन राहतो. अगं लक्ष्मी, कृष्णचरित्र ही नारायणाच्या अवतार मालिकेतील असा कळसच होऊन राहिलं. एकापेक्षा एक वरचढ असं चढत्या क्रमानं प्रकटलेलं कृष्णाचं चरित्र हे या नारायणाच्या सृष्टीतील अतिशय अद्भुत असं नवलच ठरलं. परंतु या चरित्राचं एक विशेषत्व असं आहे की त्याचं सुसूत्रपणे वर्णन करणं शक्य होणार नाही आणि तसं ते करणं योग्यही ठरणार नाही. कारण कृष्णाचं अंतःकरण आणि महात्म्य हे त्याच्या जीवनातील प्रसंग आणि घटना यांच्या क्रमानुसार प्रकट होऊन उच्च अवस्थेला पोहोचलेलं असं झालेलं नाही. अनेक सुंदर आणि सुवासिक फुलं एका सूत्रात गुंफली असता त्याची अत्यंत सुरेख अशी माळ तयार होते. ती माळ आपल्या गळ्यात घातली असता त्या फुलाचं रूप दृष्टीआड होतं, तरीही त्याचा सुगंध मात्र आपल्याला येत राहतो. परंतु त्या सुवासिक फुलांचा एक गुच्छ करून जर हातात धरला तर त्या फुलांचं सौंदर्य सुख एकत्रितपणे आपल्या नेत्रांना घेता येतं आणि त्या फुलांचा परिमळही आपल्या श्वासाला सुगंधित आणि उत्तेजित करत राहतो. अशा तऱ्हेने सर्व सुखाचा एकत्रित आनंद आपल्याला सहजपणे अनुभवता येतो. अगदी तसाच अनुभव या कृष्णचरित्राद्वारे प्रगट झाला. तेव्हा हे लक्ष्मी, कृष्णचरित्राचं वर्णनही माझ्याकडून अगदी तसंच घडणार आहे. त्याच्या जीवनातील अनेक चित्रविचित्र प्रसंगाची आणि घटनांची मालिका एका अप्रगट अशा दैवी आणि अद्भुत सूत्रात गुंफलेली होती. ते सूत्र पूर्णपणे जाणून लक्षात ठेवलं तरच त्या कृष्णचरित्राचा खरा आनंद पूर्णपणे अनुभवता येईल. नारदाचं बोलणं ऐकता ऐकता कृष्णचरित्राचं श्रवण करण्याची लक्ष्मीची उत्सुकता अधिकाधिक वाढत होती. त्यामुळे न राहून नारदाचे बोलणे मध्येच थांबवीत ती म्हणाली, हे नारदा, तू कृष्णचरित्राविषयी केवढं तरी मगाचपासून सांगत आहेस, तरी पण अजून प्रत्यक्ष कृष्णचरित्र सांगायला मात्र सुरुवात केलेली नाहीस. ते कसं आणि कुठून सांगायला सुरुवात करावी असा संदेह तर तुझ्या ठिकाणी असणं शक्य नाही. बरं, ते कृष्णचरित्र वर्णन करायला कशी सुरुवात करावी अशीही अडचण तुला येणं शक्य नाही. कारण तुझ्या बोलण्यावरून एक गोष्ट मला निश्चितपणे जाणवत आहे की कृष्णाचं जीवन एका सुमधुर रसाने परिपूर्ण भरलेल्या फळासारखंच असावं. तेव्हा त्या फळातील रसपान करण्यासाठी ते फळ खायला कुठूनही सुरुवात केली तरी ते योग्यच ठरतं. कारण त्या मधुर रसाची गोडी आणि त्याच्या सेवनाचा आनंद कायम तोच असणार आहे. अगदी त्याचप्रमाणे कृष्णचरित्राच्या वर्णनाची सुरुवात कुठूनही होऊ शकते. कारण प्रेमरसाने परिपूर्ण भरलेल्या कृष्णाच्या जीवनचरित्रातील प्रत्येक भाग आणि त्याचं अंगनी अंग अमृतासारखं गोडच असणार याची तुझ्याप्रमाणेच मलाही पूर्ण खात्री वाटत आहे. तरी तू आता जराही विलंब न करता त्वरित कृष्णचरित्राचं गायन करायला सुरुवात करावीस हेच सुयोग्य ठरेल. लक्ष्मीच्या बोलण्याने नारद अत्यंत संतुष्ट तर झालाच, पण त्याचबरोबर तो हळूहळू अंतर्मुखही होऊ लागला. त्याच्या ठिकाणी निर्माण झालेली स्तब्धता आणि शांतता ही वादळापूर्वीची नसून पुढे अखंड वर्षणाऱ्या कृष्णरूपी जलधारांचं ते सूचक सुचिन्ह होतं. त्यामुळे निशब्द स्तब्धतेच्या अवस्थेतून प्रेमशब्दांची अवस्था प्रगट व्हायला फार काळ जावाच लागला नाही.
नारायणाचं सगुण प्रेम पुरेपूर साठून राहिलेल्या नारदाच्या अंतःकरणात सगुण भक्तिभाव दाटून आला आणि प्रेमशब्दाच्या शीतल आणि मधुर जलधारा बरसू लागल्या. हे नारायण प्रेमी लक्ष्मी, या नारायणाच्या सगुण प्रेमाच्या माधुरीला अमृताची उपमा कमीच आहे. एवढी त्याच्या प्रेमाची गोडी अवीट आहे. कारण एक वेळ अमृत सेवन करण्याचं वीट येणं शक्य आहे, परंतु नारायणाच्या सगुण कथातील प्रेमगोडी केव्हाही कमी तर होत नाहीच, पण त्याच्या नित्य श्रवणाने आणि सेवनाने त्या प्रेमाची गोडी आणि खुमारी अधिक वाढतच राहते. त्यामुळे त्या प्रेमाचा केव्हाही वीट येऊच शकत नाही. म्हणूनच त्या प्रेमाचा अनुभव नित्य नाविन्याचा आणि आनंदाचाच असतो. हे लक्ष्मी, कृष्णचरित्राला तू रसपूर्ण फळाची दिलेली उपमाही अपुरीच आहे. कारण ते अमृत फळ प्रेमरसाने भरलेलं तर आहेच, परंतु त्यामध्ये बिया किंवा सालीसारखा अनावश्यक असा काहीही भाग नाही. त्याचं बाह्य आवरणही एवढं नाजूक आणि रसमय आहे की ते त्या फळापासून वेगळं करणं त्याच्या नाजूकपणापणे शक्य होत नाही आणि त्याच्या रसमयतेमुळे तसं करणं आवश्यकही ठरत नाही. या अमृत फळामध्ये बीसुद्धा एकच आणि अत्यंत सूक्ष्म असतं. फळातील रसाचं सेवन करताना ती बीही सहजपणे सेवन केली जाते. एवढंच नव्हे तर या बीजच पुढे बीजात रूपांतर होऊन त्यातून प्रेमामृताची फळं नित्य निर्माण करणारा असा महानुभवरूपी विशाल वृक्षही निर्माण होऊ शकतो. म्हणूनच कृष्णचरित्र हे जरी एखाद्या रसपूर्ण फळासारखं दिसलं तरी त्याची गोडी त्याच्या केवळ मुळापासूनच नव्हे तर त्याच्या बीजापासून आहे. आणि हे बीज म्हणजे त्या नारायणाच्या अंतःकरणाठायी अचानक आणि अकारण उठणारी प्रेमाची उर्मीच होय. म्हणूनच फळाप्रमाणे रसपूर्ण असणाऱ्या कृष्णचरित्राच्या वर्णनाची सुरुवात मी अगदी बीजापासूनच करणार आहे. जसं गायन घडण्याआधी सूर लावणं आणि जुळणं आवश्यक असतं, तसेच सगुण कथांचं गायन घडण्यासाठी नारायणाच्या अंतःकरणातील प्रेमाचा सूर ओळखून त्याच्याशी आपल्या मनाचा सूर जुळवून घेणं अतिशय आवश्यक असतं. त्याच्या मनाशी आपण आपलं मन जुळवत राहिलो तरच एक दिवस त्याच्या हृदयाशी आपलं हृदय जुळेल. कारण त्याचं मन हे त्याच्या हृदयाशी नित्यपणे आणि सहजपणे जोडलेलंच आहे. त्यामुळे तिथे मुद्दाम होऊन प्रयत्नपूर्वक जुळवून घेण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. परंतु आपल्यासारख्या सामान्याला मात्र ते प्रयत्नपूर्वक आणि तपश्चर्येनेच साधावं लागतं. नारायणाच्या मनाद्वारे त्याच्या प्रेमस्वरूप हृदयाशी जोडून घेता घेता आपलंही मन निर्मळ होऊन आपल्या हृदयाशी प्रेमाने जोडलं जातं आणि आपलं सर्व अंतःकरण नारायणाच्या अंतःकरणासारखं प्रेमळ होऊन राहतं. ही सर्व प्रक्रिया नारायणाविषयीच्या आत्यंतिक आणि सर्वांगीण प्रेमामुळेच घडू शकते. आणि नारायणाविषयी एवढं प्रेम नारायणाच्या सर्वांगाचं प्रेम अनुभवलं असताच निर्माण होते. तेव्हा नारायणाच्या मनात निर्माण झालेल्या प्रेम उर्मीचं सूत्र दृढपणे धरूनच आपल्याला त्याच्या अंतःकरणापर्यंत जायचं आहे आणि तिथेच आनंदाचा अनुभव घेत राहायचा आहे. अशीच एक प्रेम उर्मी नारायणाच्या ठायी निर्माण झाली आणि त्यातूनच कृष्णचरित्राचा सागर प्रगट झाला. स्वतःमध्ये नित्य रमणाऱ्या या नारायणाला अचानक त्या रमण्यात करमेन असं झालं. स्वतःला वेगळेपणाने पाहावं, स्वतःला वेगळेपणाने ऐकावं आणि स्वतःचंच प्रेम वेगळेपणाने अनुभवून आनंदित व्हावं. या भावाच्या उठलेल्या उर्मीचं बीज एवढं सखोल आणि सक्षम होतं की त्यातूनच अनेक सुकोमल, सुवासिक आणि सुरेख पानाफुला फळांनी युक्त असा अत्यंत सुंदर आणि मनोहारी महावृक्षच जणू कृष्णचरित्राद्वारे प्रगट झाला. या वृक्षाखाली सावलीत बसून जीवनाचा खडतर प्रवास करणाऱ्या अनेक पांथस्थांना त्यांना होणाऱ्या संसार तापापासून थोडा वेळ का होईना पण मुक्ती मिळाली आणि त्याच्या शीतल छायेत मनस्वास्थ्य आणि सुख अनुभवता आलं. याच वृक्षाखाली थांबून अनेकांना या वृक्षाच्या फुलाचा सुगंध घेता आला आणि त्यांची मनं पुन्हा ताजीतवानी आणि उल्हसित झाली. याच वृक्षाखाली राहून अनेकांना या वृक्षाची सुमधुर फळं सेवन करता आली आणि त्याच वृक्षाचा आधार घेऊन काही जणांनी त्या फळातील बीजही सेवन केलं आणि स्वतःच फलरूप होऊन राहिले. म्हणूनच कृष्ण गुणकथा या अत्यंत रमणीय आहेत, त्याच एकी एक स्मरणीय आहेत आणि त्याच अवर्णनीय आनंदाच्या आहेत. हे लक्ष्मी, त्रिभुवनात संचार करत असताना पूर्वी एकदा माझ्या ठिकाणी या नारायणाच्या प्रत्यक्ष भेटीची अशीच अकारण तळमळ निर्माण झाली आणि माझं मन अत्यंत बेचैन झालं. कशातच काहीही केल्याने मन रमेनासं झालं. एवढंच काय, नारायणाच्या स्मरणाने आणि गुणगायनाने
मनाला शांती आणि समाधान होण्याऐवजी मनाला एक प्रकारचा ताणच जाणवू लागला. माझं मन माझ्यावरच नाराज झाल्यासारखं झालं. माझ्या अवस्थेचा मीच वेगळेपणाने विचार करू लागलो आणि माझ्या एकदम लक्षात आलं की ही तर माझ्या मनाला लागलेल्या नारायणाच्या सगुण प्रेमाच्या भुकेचीच लक्षणं आहेत. नारायणाची सेवा म्हणून नारायणाच्या या सृष्टिकार्यात सहभागी होता होता नारायणाच्या प्रेमाने या सृष्टीखेळात मीही समरस झालो आहे खरा, परंतु मला एकरूप त्या नारायणाशी व्हायचं आहे. याचा मलाही थोडा वेळ विसरच पडला. हा प्रभाव जरी या सृष्टीरूपी मायेचा असला तरी माझ्या ठिकाणी नारायणाच्या सगुण प्रेममायेचंच मूळ आहे हे तर सत्यच आहे. त्या प्रेममायेचं स्मरण झालं मात्र ती तिच्या सर्व गुणधर्मांनी प्रगट झाली आणि त्यामुळे या नारायणाच्या सृष्टीखेळाच्या मायेचाही ताबडतोब निराश झाला. सूर्यावर त्याच्याच उष्णतेतून निर्माण झालेल्या ढगांचं थोडा वेळ आवरण यावं आणि स्वतः सूर्यच त्यामुळे झाकोळल्यासारखा दिसावा, तरी पुन्हा त्याच्याच तेज सामर्थ्याने ते मळप तात्काळ दूर व्हावं आणि सर्व सृष्टी सूर्याच्या प्रकाशाने पुन्हा उजळून निघावी, अगदी तशीच माझ्या मनाची अवस्था झाली. माझ्या मनाच्या बेचैनीचं निदान झालं, उपाय सापडला आणि मी त्वरित मनोवेगापेक्षाही कितीतरी पटीने अधिक असलेल्या प्रेमवेगाने नारायणाच्या भेटीसाठी धावतच सुटलो. प्रत्यक्ष वैकुंठात येऊन पाहतो तो काय, नारायण जणू माझी वाटच पाहत होता असं मला जाणवलं. कारण आपल्या भक्तांची नित्य वाट पाहण्याचा या नारायणाचा सर्वश्रुत असलेला स्वभाव मी नेहमीच अनुभवित असतो. पण खरी गंमत अशी आहे की आपल्याला वाटत असते की नारायण फक्त आपलीच वाट पाहत असावा, परंतु आपल्या भेटीचा त्याला झालेला आनंद प्रेमाने पाहत असताना आपल्या लक्षात येतं की त्या नारायणाच्या भक्ताची वाट पाहणं अजूनही सुरूच आहे. त्याचंच आपल्याला एक कुतूहलही वाटतं, केव्हा तरी वाईट वाटतं, मन नाराज होऊन नारायणाचा थोडासा रागही येऊ शकतो. परंतु हा थोडासा आलेला राग थोडा वेळच टिकू शकतो, कारण मुळातील नारायणावरील प्रेम अत्यंत प्रवाही असतं आणि झालेल्या विरहामुळे लागलेल्या ओढीने त्याला एवढा वेग प्राप्त होतो की या तात्कालिक आलेल्या रागाला तात्काळ पळच काढावा लागतो. हे लक्ष्मी, त्यावेळेस माझ्या बाबतीतही अगदी तसंच घडलं. मी नारायणाच्या महालात आलो तर नारायण माझीच वाट पाहत उभाच आहे असं मला दिसलं, कारण मला पाहता क्षणी नारायण स्वतःच पुढे झेपावला आणि त्याने मला प्रेमपूर्वक दृढ आलिंगन दिलं. नारायणाच्या प्रेमळ अंगस्पर्शाने त्याच्या मुखातून सहजपणे येणाऱ्या नारदा, माझ्या प्रिय नारदा या प्रेमशब्दाने आणि त्याच्या श्वासोश्वासातूनही प्रकटणाऱ्या प्रेमाच्या वाऱ्याने माझं सर्वांग रोमांचित झालं. मनाला शांती लाभली आणि सर्व अंतःकरण पूर्ण समाधानाने भरून राहिलं. अशी ती अवस्था कायमचीच राहावी असं मला वाटतं. तोच थोड्या वेळाने नारायण स्वतःहूनच माझ्यापासून थोडासा दूर झाला. अत्यंत तृप्त भावाने मी नारायणाच्या मुखाकडे पाहिलं असता माझ्या लक्षात आलं की माझी भेट घेऊनही नारायण अजून थोडासा बेचैनच आहे. नारायणाच्या या बेचैनीचं कारण काय असावं याचा अंदाज किंवा कल्पना करीत न बसता मी प्रत्यक्ष नारायणाला विचारूनच त्याचं मनोगत जाणून घ्यायला सुरुवात केली. कारण मनाचा मागोवा घेणं जरी कठीण असलं तरी उभयतांची मनं जुळल्याशिवाय प्रेमाचा अनुभव घेता येणं शक्य होत नाही, हे तर अगदी खरंच आहे. नारायणाचं मन तर त्याच्या अंतःकरणाशी सहजपणे आणि सलगपणे जोडलेलंच असतं. तेव्हा त्याच्या अंतःकरणाशी जाऊन मिळण्यासाठी आपल्याला त्याच्या मनाद्वारेच जाणं आवश्यक आहे. एकदा का त्याच्या मनाशी आपलं मन जुळलं की मग त्याच्या अंतःकरणापर्यंत जाण्याचा आपल्या मनाचा प्रवास हा केवळ एक प्रवास न राहता ती एक प्रेमाच्या मोकळेपणाची आणि आनंदाच्या अनुभवाची यात्राच ठरते. हा मार्ग नारायणाच्या व्यक्तिगत प्रेमातून उगम पावत असल्यामुळे अत्यंत सुगम आणि सुलभ तर आहेच, पण त्यात ध्येयाच्या पूर्तीची पूर्णपणे निश्चिती आहे. म्हणून नारायणाचं अंतःकरण जाणून घेण्यासाठी आधी त्याचं मन जाणून घ्यायला सुरुवात करणं अत्यंत आवश्यक आणि महत्त्वाचं आहे. तेव्हा या एकाच उद्देशाने मी माझ्या मनाच्या मोकळेपणाने नारायणाशी बोलायला सुरुवात केली. हे नारायणा, तुझ्या अंतःकरणाची प्रेमस्वरूप अवस्था अत्यंत गहन असल्यामुळे जाणणं जरी कठीण असलं तरी ती अवस्था ज्या तुझ्या रूपामुळे आणि रूपाच्या आधारानेच जाणता येणे शक्य आहे ते तुझं बाह्यरूप आणि तुझं व्यक्तिमत्व हेही अत्यंत आकर्षक आहे. त्यामुळेच तुझ्या ठिकाणी माझं मन सहजच आकर्षिलं जातं. तुझं रूप, तुझं पाहणं, तुझं हसणं, तुझं बोलणं, इतकंच काय तुझं ऐकणंसुद्धा माझ्या मनात नित्य रुंजी घालत असतं. तुझ्या रूपाचं स्मरण जरी माझ्या ठिकाणी नित्य आणि सहजपणे असलं तरी तुला प्रत्यक्ष भेटण्याची ओढ कायम असते.
कारण प्रत्यक्ष भेटीतच तुझं मनोगत पाहणं, ऐकणं आणि जाणणं शक्य होतं. तुझं मनोगत समजणं आणि त्याप्रमाणे त्याच्याशी माझं मन जुळून माझंही तेच मनोगत होणं अत्यंत आवश्यक आणि महत्त्वाचं आहे. नाहीतर या भेटीचा आनंद तर होत नाहीच, परंतु ती भेट होऊ नये न झाल्यासारखीच वाटते. हे प्रिय नारायणा, अगदी ही आपली आत्ताचीच भेट बघ ना. या भेटीचा आपल्या उभयतांनाही केवढा तरी आनंद झालेला आहे तर निश्चित आहे. परंतु त्याचबरोबर मला ही गोष्ट देखील जाणवते आणि लक्षात येत आहे की हा आनंद जरी मी पूर्णपणे अनुभवला आहे तरी तुझ्या ठिकाणी मात्र हा अनुभव तुझ्या आनंदाच्या अनुभवाचा एक अल्पसा भाग आहे. हा फरक जाणवला की माझ्या आनंदाचा अनुभव हळूहळू ओसरू लागतो आणि मनाला एक प्रकारची थोडीशी बेचैनीच येते. परंतु हा फरक भरून काढणं मला तेव्हाच शक्य होईल जेव्हा कृपावंत होऊन तू तुझं मनोगत प्रगट करशील. तरी हे सख्य प्रिय नारायणा, तुझ्या मनाची सध्याची अवस्था माझ्यासाठी तू मोकळेपणाने प्रगट करावीस अशी तुला माझी नम्रतापूर्वक प्रार्थना आहे. नारदाच्या प्रेमळ आणि मोकळ्या बोलण्याने नारायणाला अत्यंत संतोष झाला. त्याच्या रम्य मुखावर प्रेमहास्य खेळू लागलं. त्याच्या अंतःकरणात सहजपणे असणारा मोकळेपणा मनाची द्वारे पूर्णपणे उघडून शब्दरूपाने वाहू लागला. हे नारदा, तू माझा अत्यंत प्रिय सखा आहेस. हे गूज आता गूज म्हणून राहिलेलं नाही, कारण आता ते सर्वांनाच ठाऊक झालेलं आहे. मी तुला दिलेल्या सख्यत्वाला तू खऱ्या अर्थाने जागत असतोस आणि आपलं ऐक्यत्व अनुभवण्याची तुझ्या ठिकाणी ओढी आणि गोडी ही नेहमीच आत्यंतिक असते. म्हणूनच माझ्या मनाची अस्वस्थता तुला जाणवते आणि ती जाणून घेण्यासाठी तू स्वतःच अस्वस्थ होऊन राहतोस. माझ्या मनाच्या अस्वस्थतेचं मूळ माझ्या अंतःकरणातच आहे आणि तेही या विश्वाच्या निर्मितीपासूनच आहे. हे तर तुलाही ठाऊकच आहे. ही माझ्या अंतःकरणाची अवस्था मूलभूत आणि सहजतेने असल्यामुळे ती कायम तशीच राहणार हे तर सत्यच आहे. किंबहुना या माझ्या अंतःकरणाच्या अवस्थेतूनच या विश्वाची निर्मिती झालेली आहे आणि या अवस्थेमुळेच या विश्वाच्या गतीला प्रेरणा मिळत असते. परंतु या विश्वात घडणारे सर्व व्यवहार मात्र जरी माझ्या नियतीने बांधले गेले असले तरी त्यांच्यावर माझं प्रत्यक्ष असं नियंत्रण काहीच नाही. त्यामुळे या विश्वातील व्यवहारामुळे ते विश्व जर माझ्या अंतःकरणाशी जोडलं न जाता ते व्यवहार माझ्या अंतःकरणाच्या आणि विश्वाच्या आडच येऊ लागले तर मग ती अस्वस्थता माझ्या मनातही उतरते आणि माझ्या मनाला एक प्रकारची बेचैनीच येते. माझ्यापासून निर्माण झालेल्या या विश्वात मीच कोणाला हवासं वाटतो आहे की नाही या विचाराने मनाला उदासीनता येते. हे नारदा, तू सर्व विश्वात नित्य संचार करत असतोस आणि म्हणूनच तुलाच या सृष्टीतील सर्व व्यवहारांची खडानखडा माहिती आहे. तेव्हा तूच मला सांग की या सृष्टीत असं काय घडत आहे की ज्याचे पडसाद या बेचैनीच्या रूपाने माझ्या मनात उमटत आहेत. खरं तर माझ्या अंतःकरणाच्या आनंदाच्या अवस्थेतून या सृष्टीची निर्मिती झाली ही वस्तुस्थिती आहे. पण आज परिस्थिती अशी आहे की या सृष्टीमुळे माझ्या मनाला बेचैनीची अवस्था येत आहे. तेव्हा परिस्थितीने झाकोळल्या गेलेल्या वस्तुस्थितीला तूच आता मूळ स्थिती प्राप्त करून दे. कारण माझं अंतःकरण आणि मी धारण केलेली ही सृष्टी या दोन्हीला तूच यथार्थपणे जाणतोस. या दोन्हीची सांगड तूच घालू शकतोस किंवा तुझ्या रूपानेच या दोन्हीची सांगड आहे. माझ्या ठाई प्रसवून माझ्यापासून दूर जात असलेल्या या सृष्टीतील माझ्यापर्यंत येण्याचा ब्रह्मदेवाने निर्माण केलेला मूळ मार्ग या सृष्टीत प्रगट आहे की नाही, का तो मार्ग झाकोळला गेला आहे? आणि तसं असेल तर त्यावर उपाय काय आणि तो कोणी करायचा आणि त्यासाठी आपण म्हणजे मी प्रत्यक्ष काय करायला हवं? या माझ्या मनात सतत निर्माण होत असलेल्या प्रश्नातच माझ्या मनाच्या बेचैनीचं कारण आहे आणि या प्रश्नाच्या उत्तरातच माझ्या मनाच्या समाधानाचा उपाय आहे. नारायणाच्या अस्वस्थतेचं वर्णन नारदाच्या मुखातून ऐकता ऐकता लक्ष्मीच थोडीशी अस्वस्थ होऊ लागली. म्हणूनच न राहून ती नारदाला उद्देशून बोलू लागली, हे नारदा, या नारायणाच्या मनाची अस्वस्थता आणि त्याच्या अंतःकरणाची स्थिती ही एक मोठी नवलाईची गोष्ट आहे. ते तर एक गुजच आहे. अस्वस्थता जाणवते त्याच्या मनाला, पण त्या अस्वस्थतेचं कारण काय हे त्याचं त्याला समजू शकत नव्हतं. ते काय कारण असावं हे तर तो तुलाच विचारत होता आणि सर्वात नवल म्हणजे त्या अस्वस्थतेचं निवारण करण्याचा उपायही तो तुलाच विचारत होता. खरं तर त्याच्या अस्वस्थतेच्या अवस्थेतून त्याने विचारलेले प्रश्न एवढे बोलके आहेत की त्यातूनच त्याच्या अस्वस्थतेचं कारण अगदी स्पष्टपणे दिसत आहे.
आपल्यापासून निर्माण होऊन दूर झालेल्या या सृष्टीचा वियोगच त्याला सहन होत नाही. परंतु हा वियोग दूर करण्याचा मार्ग त्याच्यापाशी नाही, तर तो मार्ग या त्याच्या सृष्टीतच असणार. लक्ष्मीच्या बोलण्याचा आणि नारायणाच्या अस्वस्थतेचं कारण जाणून घेण्याच्या तिच्या प्रयत्नांचा नारदाला अतिशय संतोष झाला आणि अत्यंत कौतुकाने तो उद्गारला, बरोबर, हे लक्ष्मी, अगदी बरोबर. नेमका तोच मार्ग या सृष्टीच्या नित्यक्रमाच्या व्यवहाराने झाकोळला जातो. आश्चर्य म्हणजे त्याची जाणीव आणि काळजी सृष्टीतील कोणालाही नसते. कारण या सृष्टीचा मूळ हेतू आणि त्याचं मूळ कारणच सर्व जन विसरून गेले आहेत. सर्वांचं मूळ आणि कारण असलेल्या नारायणाचंच सर्वांना विस्मरण झालेलं आहे आणि त्यांना त्याचं स्मरण करून देणारच कोणी नाही. प्रत्यक्ष नारायणाला कोणी पाहू आणि भेटू शकत नसल्यामुळे सामान्यांना त्याचं स्मरण करता येणं शक्यच होत नाही. त्यामुळे आठवण झाली तरी ती काल्पनिकच राहते. बरे, ज्या कोणाच्या ठिकाणी नारायणाच्या अस्तित्वाची जाण आहे त्यांना प्रत्यक्ष त्या नारायणाच्या प्राप्तीची ओढ नाही, आणि ज्या कोणाला ध्यास आहे त्यांना प्रत्यक्ष नारायणापर्यंत जाण्याचा मार्गच ठाऊक नाही. नारदाचं बोलणं श्रवण करून लक्ष्मी थोडीशी चकित होऊनच म्हणाली, अरे नारदा, मग तू या सर्व सृष्टीत संचार करून काय करत आहेस? नारायणाचं अंतःकरण तू जाणतोस, त्याची व्यथाही तू जाणलीस, सामान्यांची अवस्थाही तू जाणतोस आणि त्यांच्या अडचणीही तूच जाणतोस. मग सामान्यांना नारायणापर्यंत नेण्याचा मार्गही तूच सांगितला पाहिजेस, तूच दाखवलाही पाहिजेस. ही जबाबदारी तर तुझीच आहे, कारण तुझ्यापेक्षा अधिक योग्य व्यक्ती सर्व त्रिभुवनात असणं शक्य नाही याची मला खात्री आहे. नारायणही साहजिकपणे तुझ्याकडे याच विश्वासाने बघत असणार. पण तेव्हा तू प्रत्यक्ष कोणता उपाय नारायणाला सांगितलास आणि नारायणाला काय योजना सुचवलीस? त्या उपाययोजनेची प्रत्यक्ष कार्यवाही नारायणाने कशी केली? यामध्ये तुझं योगदान किती आणि कसं होतं? हे सर्व ऐकण्याची माझी उत्कंठा अतिशय वाढत आहे. लक्ष्मीच्या बोलण्यावर नारदाने मंद स्मित केलं आणि तो म्हणाला, हे लक्ष्मी, नारायणाचा माझ्यावरील विश्वास आणि तुझ्या ठिकाणी असलेली माझ्याविषयीची खात्री मी पूर्णपणे जाणून आहे. माझ्यावरील जबाबदारीचीही मला जाणीव आहे. अर्थात माझ्या मनावर त्याचं दडपण अजिबात नसतं. मी अत्यंत मोकळेपणाने या सृष्टीत विहार करत असतो. नारायणाच्या प्रेमाने युक्त असल्यामुळे या नारायणाचं महात्म्य माझ्या ठिकाणी सदैव जागृत असतं आणि त्याच्या गुणांचं संकीर्तनही माझ्या अंतःकरणात नित्य घडत असतं. त्यामुळे ते महात्म्य माझ्याकडूनच सहजच प्रगट होतं आणि नारायणाच्या गुणाचं गायनही माझ्याकडून सहज घडतं. त्याच्या श्रवणाने नारायणाची थोरवी सर्वजणांना कळीत होते आणि नारायणाचं गुणवर्णनही त्यांच्या मनाला थोडा वेळ का होईना पण निश्चितपणे रिझवतं, सुखावतं. त्यामुळे त्यांनाही संसारातील सर्व दुःखांचा तेवढा वेळ विसर पडतो. परंतु या सर्वाचा परिणाम त्यांच्या मनावर तात्कालिकच होतो. तो खोलवर जाऊ शकत नाही, कारण त्यांचं मन सांसारिक विचार, त्यातील अडचणी, त्याचीच काळजी यांनी पूर्णपणे भरलेलं असतं. त्यांना नित्याच्या दगदगीच्या आणि कटकटीच्या प्रत्यक्ष जीवनात आधाराची आणि रक्षणाची जरुरी असते. त्यांच्या दृष्टीने अप्रगट नारायणाचं अस्तित्व, त्याची नियती, त्याचं ज्ञान, त्याची प्राप्ती इत्यादी गोष्टी केवळ शब्दज्ञानापुरत्या आणि म्हणूनच गौण ठरतात. कारण या सर्वांची त्यांच्या नित्य जीवनासाठी त्यांना जरुरी वाटत नाही. त्यांना या गोष्टी वस्तुस्थितीला धरून वाटतच नाहीत, कारण त्यांना त्यांचं प्रत्यक्ष जीवन आणि परिस्थितीच महत्त्वाची असते. त्यातून सुटण्यासाठीच त्यांची धडपड चालू असते. पण त्या प्रयत्नात त्यांच्या मनाची गुंतागुंत आणि त्यामुळे होणारे क्लेश अधिकच वाढत असतात. हे लक्ष्मी, अशावेळी त्यांच्या ठिकाणचं सर्व अज्ञान दूर करण्यासाठी जर त्यांना सत्य ज्ञान सांगितलं तर त्यांना ते साहजिकपणे कोरडं आणि कटूच वाटतं. तेव्हा त्यांच्या मनीचं दुःख जाणून त्यांच्या अडचणी प्रत्यक्ष दूर करणारा आणि त्यांना प्रत्यक्ष दिलासा आणि सुख देणारच कोणीतरी हवा आणि त्यांच्या सुखदुःखाच्या प्रसंगात प्रत्यक्ष सहभागी होणारा आणि त्यांच्या भावनेशी समरस होणारा कोणीतरी हवा. त्यांना आपणहून जवळीकता देऊन प्रेमाने जवळ करणारा कोणीतरी हवा. त्यांना प्रेमाने आपलंसं करून त्यांच्या मनाचे दोष आणि दुर्बलता हळूवारपणे दूर करून त्यांना सद्गुणी आणि सबळ करणारा असा कोणीतरी हवा, की ज्यामुळे सर्वसामान्यही त्या नारायणाची भक्ती करून त्याला प्राप्त करून घेण्याच्या मनाच्या अवस्थेला येऊ शकतील. आणि हे लक्ष्मी, असा कोणीतरी म्हणजे प्रत्यक्ष या नारायणाव्यतिरिक्त दुसरा कोणीही या त्रिभुवनात असणं शक्य नाही. यासमोर तोच एकमेव आहे. वेगवेगळ्या अवस्थेतील आणि भिन्न परिस्थितीतील सामान्यातील सामान्यांशी जवळीकता साधून त्यांची मनं प्रेमाने वश करणारा असा हा नारायण एकी एक आहे.
सर्वांच्या ठाई अंशरूपाने वास्तव्य करून असणाऱ्या या नारायणाच्या ठाईच सर्वांविषयीचा अत्यंतिक आपलेपणा आणि प्रेम सदा सर्व काळ सहजपणे असणार हे अत्यंत साहजिक आहे. नारदाच्या बोलण्याला लक्ष्मीने पसंतीदर्शक मान डोलावली आणि ती म्हणाली, हे नारदा, तुझं म्हणणं अगदी बरोबर आणि योग्यच आहे. परंतु हे सर्व तू नारायणाला त्यावेळी सांगितलंस का? आणि मुख्य म्हणजे नारायणालाही ते संमत झालं का? यावर तुम्ही दोघांनी प्रत्यक्ष काय आणि कशी कृती केली हे ऐकायला मी तर अत्यंत आतुर होऊन राहिले आहे. लक्ष्मीची आतुरता आणि उत्सुकता जाणून नारदाचाही उत्साह द्विगुणित झाला आणि तो ओघवत्या वाणीच्या रूपाने ओसंडून वाहू लागला. हे लक्ष्मी, माझ्या सृष्टीविषयीचा अनुभव आणि त्यातून निर्माण झालेल्या माझ्या ठाईचा भाव मी नारायणाला अत्यंत मोकळेपणाने प्रकट केला. त्या नारायणाचं हेच तर वैशिष्ट्य आणि महात्म्य आहे. तो स्वतः तर अत्यंत मोकळा असतोच, परंतु त्याचबरोबर त्याच्या सहवासात आलेल्यांनाही तो मोकळीक देत असतो आणि त्यांनाही मोकळं करत असतो. ही संधी साधून जे आपल्या मनातील भाव मोकळेपणाने प्रकट करतात तेच नारायणाच्या अंतःकरणाशी जवळीकता साधू शकतात. त्यांच्यासाठीच नारायणाच्या अंतःकरणातील भावावस्थाही सहजपणे प्रगट होते. त्या नारायणाच्या भावाची पूर्ती करून त्याच्या अंतःकरणाशी ऐक्य पावण्याचा आनंदही त्यांनाच अनुभवायला मिळतो. मी अगदीच असाच अनुभव त्यावेळी त्या नारायणाशी बोलून घेतला. माझं बोलणं लक्षपूर्वक ऐकत असताना नारायणाच्या मुखावरील भाव बदलत होते. थोड्याच वेळात त्याचं मुखकमल सुंदर आणि मधुर हास्याने व्यापून राहिलं आणि ते अतिशय सुरेख आणि शोभेवंत दिसू लागलं. हर्षभराने नारायण आपल्या स्थानावरून उठला आणि त्याने मला प्रेमालिंगन दिलं. बराच वेळ आपल्या अंगसंगाचं प्रेमसुख मला अनुभवायला दिल्यानंतर त्याने मला आपल्या आसनावर अगदी जवळ बसवून घेतलं. नारायणाने माझा प्रेमाने आपल्या हातात हात घेतला आणि आपल्या मधुर वाणीने तो माझ्याशी बोलू लागला. हे प्रिय नारदा, खरोखरीच तू माझा परमभक्त आहेस. माझ्या अंतःकरणात जसा तू आहेस तसा तुझ्याही अंतःकरणात मीच आहे याची मला पूर्ण खात्री आहे. याचीच प्रचिती मला तुझ्या आत्ताच्या बोलण्याने आली. माझ्या सृष्टीतील प्रत्यक्ष परिस्थिती मला कधीच माहीत नसते, तरीही माझा या सृष्टीविषयीचा आपलेपणा सहज आणि कायम असतो. कारण ही सृष्टीच मुळी माझ्याविषयीच्या आपलेपणातून निर्माण झालेली आहे. त्यामुळेच माझ्या ठिकाणी या सृष्टीविषयीची आणि त्या सृष्टीतील व्यवहाराविषयीची एक प्रकारची काळजी लागून राहिलेली असते. या काळजीचं निश्चित कारण जसं मलाही कळू शकत नाही, तसंच त्यावरील उपायही मला माहीत असू शकत नाही. परंतु हे नारदा, तुला या सृष्टीतील चालू असणारे सर्व व्यवहार आणि साध्यंत्य परिस्थिती पूर्णपणे माहीत असते. त्यामुळे तू या परिस्थितीचं केलेलं मूल्यमापन आणि त्यावर सुचवलेली उपाययोजना अत्यंत योग्य आणि समर्पक आहे. त्यामुळे माझ्या मनाच्या ठिकाणी अचानकपणे निर्माण झालेली एक अनाहूत हुरहुर एकदम शांत झाली आणि आता माझ्या मनाला अत्यंत संतोष आणि समाधान प्राप्त झालं. आता माझ्याही लक्षात आलं आहे की या सृष्टीत प्रत्यक्ष मीच अवतरण्याआधीची भावपूर्ण अवस्था माझ्या अंतःकरणाची झालेली होती आणि मलाच या अवस्थेचं कारण कळत नव्हतं. ते कारण ओळखण्यासाठी आणि जाणण्यासाठी तुझ्यासारख्या भक्तांच्या भक्तिभावाची आवश्यकता म्हणूनच मला असते. कारण असा भक्त असलेला तू माझ्यापासून भावाने केव्हाही विरक्त नसल्यामुळे तुझ्याही अंतःकरणाची अवस्था माझ्या अंतःकरणासारखीच असते. परंतु बाह्यांगाने तू माझ्यापासून वेगळा असल्यामुळे माझ्याकडे, माझ्या सृष्टीकडे आणि स्वतःकडेही तू वेगळेपणाने पाहू शकतोस, त्याचा वेगळेपणाने अभ्यास करू शकतोस आणि त्याचा ध्यास धरून योग्य बाह्य उपचाराने त्याची आंतरिक ऐक्यता पुन्हा साधून देऊन त्याचा आनंद स्वतःही तू अनुभवतोस. तुझ्या या ऐक्यातील भक्तिभावच मला अत्यंत आनंदित करत आहे. तेव्हा हे नारदा, अशा तऱ्हेने भूतलावर अवतीर्ण होण्याचा माझाही आता निश्चय झाला आहे. तू म्हणतोस त्याप्रमाणे सामान्य अवस्थेतील जीवांशी जवळीकता साधून त्यांच्या ठिकाणी माझ्या अस्तित्वाचं भान निर्माण करावं, माझ्या प्रेमाची जाण त्यांच्या ठिकाणी निर्माण करावी आणि माझ्या भेटीची ओढ त्यांना लावावी, हाच सध्याच्या परिस्थितीत एकमेव उपाय आहे असं दिसतं. माझ्या नियतीत पुढे काय आणि कसं घडणार आहे हे मलाही ठाऊक नाही. त्यामुळे माझ्याकडून प्रगटणारी माझी लीला पाहण्यासाठी आणि तिचा आनंद अनुभवण्यासाठी मी स्वतःही तुझ्या एवढाच आतुर आहे. हे लक्ष्मी, असं उत्स्फूर्तपणे बोलून हा नारायण एकदम स्तब्ध झाला. त्याचे विशाल आणि विलोभनीय नेत्र त्याने त्याच्या कोमल आणि नाजूक पापण्यांनी झाकून घेतले आणि क्षणार्धात तो देहभान विरहित अवस्थेला पावला. त्याच्या भावपूर्ण आणि रमणीय रूपाला मी माझ्या नेत्राद्वारे हृदयात पूर्णपणे भरून घेतलं. दोन्ही कर जुळवून त्याला भक्तिभावपूर्वक वंदन करून मीही माझे नेत्र मिटून घेतले. अशा माझ्या अवस्थेत किती काळ गेला याचं भानही मला नव्हतं वा जाण नव्हती.
परंतु काही काळानंतर माझे नेत्र सहजपणे उघडले गेले तर दृष्टीसमोर आता नारायणाची प्रत्यक्ष मूर्ती नव्हती. मी थोडासा चकितच झालो, पण क्षणभरच. माझ्या अंतरात मात्र मी सावध अवस्थेत होतो. त्यामुळे लगेचच माझ्या लक्षात आलं की नारायणाने भूतलावर अवतार घेतलेला आहे. या जाणीवेने माझ्याही अंतःकरणातील नारायणाविषयीचा भक्तिभाव दाटून आला. माझी आंतरिक अवस्था नारायणाविषयीच्या प्रेमाने फुलून राहिली आणि सर्व इंद्रियांसह देहही रोमांचित होऊन राहिला. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.